नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे जीवनातला। आता मी ट्रेकिंगला निघालो आहे यमुनोत्री धामला। आणि यमुनोत्री धाम म्हणजे आपण टोटल 4 धाम करणार आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ। तर आज आपला पहिला दिवस आहे यमुनोत्रीसाठी। तर आता 5:30 वाजले सकाळचे, आपण निघालो आहे रूममधून। आता डेहराडूनहून आपली गाडी आहे 5:30 वाजता। देन तिथं आपल्याला 11 वाजेपर्यंत सोडते। बघू रस्त्यात काय काय होतं ते। तर मित्रांनो, ही आपली गाडी आहे जी डेहराडूनवरून बडकोटपर्यंत जाणार आहे। सलग 3 तासाच्या प्रवासानंतर गाडी आता इथे 2 मिनिटांसाठी थांबली आहे। हे बघा, आपण आता यमुनोत्री पैदल मार्ग, पायी मार्ग आहे यमुनोत्री जाण्यासाठी। आपण या मार्गाने जाणार आहोत आपण। आणि इथलं दृश्य खूप असं छानसं आहे, खूप मस्त वातावरण आहे। आजची तारीख आहे 10 ऑक्टोबर। खूप छान वातावरण झालं इथं। तर तुम्ही बघू शकता इथून 5 किलोमीटर यमुनोत्रीचा म्हणजे जे मंदिर आहे। ट्रॅक खूप खतरनाक नाही आहे, पण मॉडरेट पद्धतीने ट्रॅक आहे इथं। रस्त्यावर तुम्हाला काठी वगैरे सगळ्या गोष्टी भेटू शकता, जेणेकरून तुम्हाला ते ट्रेकिंगसाठी आरामदायक राहील। बाकी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, तुम्हाला घेऊन जाता। आणि घोड्यांचं पण आहे, घोडे खच्चर जे पण आहेत वरती बघू शकता। खूप एकदम छान असं दृश्य आहे। आणि पूर्ण रस्त्यावर काहीतरी आता सपोज एखादं कोणी आजारी पडेल वगैरे ना, तर तिथं पुढे फर्स्ट एड वाले असतात, आरोग्य विभागवाले। तर एकदम छान असा ट्रॅक राहणार आहे। तर आम्ही इथं, हा एक गेस्ट हाऊस आहे इथं, गढवाल निगम म्हणून एक आहे इथं। यांचं खूप छान असे रूम आहेत आणि चांगल्या किमतीत आहेत। म्हणजे जर आपण डॉर्मेटरी वगैरे बुक करतोय तर 500 रुपयाच्या आत आपल्याला ते रूम वगैरे भेटतात। आणि व्ह्यू एकदम छान आहे इथून, तो बघू शकतो तुम्ही व्ह्यू। खूप छान असं इथं गेस्ट हाऊस आहे, बजेट फ्रेंडली, एकदम बजेट फ्रेंडली आहे। तुम्हाला आमची डॉर्मेटरी दाखवतो, जी 468ला मिळाली आम्हाला। हा लार आहे, सिंगल बेड है। जर कभी सिंगल बेड हवा असेल तर ये अंकल जी हमारे साथ है अभी। क्या बोलेंगे अंकल जी, बोलिए थोड़ा। नमस्कार जी। बस एकदम बढ़िया भाई को मैं यहाँ लेके आया। मेरा ऑलरेडी 1 नाइट बुकिंग था और मैंने सर्वे भी किया था कि अच्छी रुकने की जगह है, कोई प्रॉब्लम नहीं है। और बड़ा सामान छोड़ के जाओ, कोई प्रॉब्लम नहीं है, एकदम बढ़िया जगह। आता रात्रीचे 10 वाजता इथं आम्ही नाईट स्टे केला आहे। आणि सकाळीच आम्ही 5 वाजताच इथून ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत। तर भेटूया सकाळी। तर आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी निघालो आहे यमुनोत्रीकडे। तुम्ही वरती आता दिसणार नाही, पण तिथं मस्त आता स्नोफॉल झालेला आहे। मी ट्रेकिंगला सुरुवात केली। 2.5 ते 3 तास मला लागतील जायला। मग कंडिशनवर आहे मी कशा पद्धतीने चालतोय काय, त्यानुसार टाईम कवर करावा लागेल मला। जानकी चट्टीवरून बस पण आहे दुपारी 2 वाजता, तर मला त्यानुसार मला यावं लागेल। इथं खूप छान असं बर्फाचं डोंगर दिसतंय, जे मी पहिल्यांदा बघतोय। आणि -1 ते 2 डिग्री इथं टेम्परेचर आहे। -1 ते 2 डिग्री टेम्परेचर आहे।
हे पण मी पहिल्यांदा अनुभव करतो एवढं खतरनाक टेम्परेचर. हां, तर आपण पुढे बघूया कसं राहतं आपलं ट्रॅक, काय राहतं ते. तुम्ही बघू शकता मला आता 1 किलोमीटर चालून झालेलं आहे. एकदम छान असं वातावरण इथं क्रिएट झालेलं आहे. तिथं बर्फ आहे, -1 डिग्री -2 डिग्री आहे आता. पण जेव्हा तुम्ही ट्रॅक करता तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वॉर्मअप होऊन जाता, तर तुम्हाला असं जाणवत नाही की -1 डिग्री आहे म्हणून. मी खूप सारं काहीतरी मफलर वगैरे, टोपी, हँडग्लोव्ज वगैरे घातले होते. हँडग्लोव्ज आहे अजून पण मी टोपी वगैरे काढून घेतली कारण एकदम हिटअप होऊन गेलेलं आहे शरीर त्यामुळे. आणि इथला व्ह्यू खूप छान आहे, तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि कधी ट्रेकिंगला जाताना आपण जर सकाळी 5-5:30 वाजता जर निघालो तर त्याचा एक फायदा असा असतो की आपल्याला 1 वे ट्रॅफिक भेटतं फक्त. आता मी जाताना इथं काहीच गर्दी नाही आहे. आता 6 वाजलेले आहेत, गर्दी नाही. आणि असली जरी फक्त जाताना लोक दिसतील, येताना नाही दिसणार. तर हा एक फायदा आहे सकाळी सकाळी ट्रॅकिंगला निघायचा. बाकी तिथे गेल्यानंतर खूप छान वातावरण आहे तिथं पण, आपण ते पण बघूया. खूप खूप मस्त एकदम वाटतं. बघा, पावसाळ्यात येण्याचं का टाळावं, कारण हे बघा तुम्ही केवढा मोठा इथं भूस्खलन झालेलं आहे. हा पूर्ण डोंगर खाली कोसळलेला आहे. याला काही पर्याय नसतो. या डोंगर भागात असे भरपूर ठिकाणी आम्ही आता येताना बघितलं, खूपच ठिकाणी अशा प्रकारे डोंगर डायरेक्ट खाली येऊन गेलेले आहेत. तर आपण जर कधी ट्रॅक करायचं असेल तर मे महिन्यामध्ये चालू होतो. पर्यंत आपण 1 महिना करू शकतो. नंतर ऑक्टोबर, सप्टेंबर, मिडपासून आपण चालू करू शकतो. बाकी पावसाळ्यात टाळायचं यायचं, कारण खूप खतरनाक अशी परिस्थिती असते. आता तर ऑक्टोबर आहे, आता एकदम छान वातावरण पण आहे, पाऊस नाही काय नाही, पण एवढं थंडी थोडी वाढलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी इथं एकटा आलो आहे. सोलो ट्रॅव्हलिंग तशी चांगली नसते असं म्हणतात, कारण की बडी पाहिजे सोबत, कोणीतरी इमर्जन्सी येऊ शकते, काही अडचण येऊ शकते. पण मी एकटा आलो आहे कारण ट्रॅक जास्त काही कठीण नाही आहे, मॉडरेट पद्धतीने. वयस्क लोक पण येत आहेत ज्यांचं वय 60-65 आहे. तर माझा मित्र जुळणार आहे माझ्यासोबत, उद्या येणार आहे तो, उद्या पोहोचेल इथं. तर आम्ही नेक्स्ट धाम जे गंगोत्री धाम ते आम्ही सोबत करणार आहेत. आणि त्यानंतर आम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथ आणि तुंगनाथ पण जाणार आहे. जर टाईम भेटला तर तुंगनाथ जाणार आहे. दिवाळीपर्यंत आम्हाला घरी पण पोचायचं आहे. आणि एकटं फिरायचं, मी जवळपास मी एकटं जास्त फिरतो, कारण मला खूप बरं वाटतं जेव्हा एकटं फिरतो. कारण माणसाच्या आत 2 म्हणजे पॉझिटिव्ह थिंग, एक निगेटिव्ह थिंग असते. तर मी जेव्हा एकटं फिरतो मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि जे मनातले जे वाईट विचार येतात, काहीतरी वाईट गोष्टी असतात मनात, सगळ्यांच्या असतात. कारण माणसाच्या आतच माणसाचा दुश्मन असतो. चांगला विचार पण माणूसच करतो, वाईट पण माणूसच करतो. त्यामुळे मी जेव्हा एकटं फिरतो, मी बऱ्याच पद्धतीने त्या दुश्मनाला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि खूप बरं वाटतं जेव्हा मी एकटा फिरतो. आणि राहिलं या गोष्ट भाषेचा, मी ऐराणी असल्यामुळे थोडी भाषा तुरकी असते आमची मराठी, पण काय अडचण नाही आहे. असो हा व्हिडिओ, हाँ ये ब्लॉग में ले लो इनको. अरे 4 सब्सक्राइबर है, ज़्यादा नहीं. देखिए कहाँ से भाई आप? चलो अयोध्या से ही भाई साहब. सही है, मैं भी महाराष्ट्र जलगांव. मैं मेरी इसमें वो जॉब करता हूँ. ऐसा है क्या? महाराष्ट्र से इधर देहरादून में आया हूँ. बात निवांत है एकदम. आधा बच्चा आहे ना शादू परत, आधा बच्चा आहे शादू, 2.5 किलोमीटर. हा व्हिडिओ जो आहे घरच्यांसाठी किंवा माझ्यासाठी, मी जेव्हा म्हातारा होईल किंवा मी नंतर बघणारे हा व्हिडिओ, खूप बरं वाटणार आहे मला बघून. कारण छोटे छोटे व्हिडिओ बनवून ते माणूस डिलीट करून देतं किंवा काहीतरी कुठं जातात ते व्हिडिओ वगैरे
ते समजत नाही, कारण मी बरेच फिरलो आहे आणि त्यानंतर ते व्हिडिओ कुठे सापडत नाही किंवा डिलीट होऊन जातो. पण हा व्हिडिओ मी एक पूर्ण बनवणार आहे, 4 धामचं 4 पार्ट बनवणार आहे. तर त्या पार्टमध्ये सगळं मी यूट्यूबला टाकणार आहे आणि मी जेव्हा माझं मन होईल किंवा मी माझ्या पुढच्या पिढीला किंवा पुढं जे बघणार आहे आणि दाखवणार आहे सगळ्यांना, खूप बरं वाटणार आहे. त्यामुळे भाषेचा काही विषय नाही आहे. मी हा फक्त स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी बनवणार आहे. त्यामुळं बरेच लोक थोडे टीका करतील वगैरे आहेत 2-4. बाकी काही नाही, फिरायला पाहिजे. एकटं खूप मजा येते. एकटं फिरा, कधीतरी एकटं निघा. माणसाने एकटं जर अशा ठिकाणी आलं ना तर खूप छान वाटतं. जेव्हा बसतो आपण आणि बस एक विचारात जेव्हा आपण मग्न होतो ना, की मोहमाया सगळी विसरतो माणूस, की काय आहे जीवनात, काय बस पैसा वगैरे ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, मी देहरादूनहून आलो आहे इथं, जवळपास 200 किलोमीटर आहे. 1 नाईट स्टे पण केला इथं. तर जवळपास मला खर्च फक्त 800-900 रुपये आला. 500 रुपयाची डॉर्मेट्री आणि संध्याकाळचं जेवण. आम्ही निघालो सकाळी होतो, काय बाकी भूक नव्हती जास्त, ट्रॅव्हलमध्ये काही खाल्लं नव्हतं. तर जास्तीत जास्त जर तुम्ही खर्च बघायला गेला 1000-1500 रुपये लागेल एका दिवसाला. कधी जॉब करताय, कॉर्पोरेट जॉब वगैरे कोणते का असे ना, सुट्टी काढा, मस्त 1-2 दिवस फिरा आणि खूप मजा येईल. हे दृश्य बघा, काय पाहिजे अजून जीवनात, काय पाहिजे जीवनात अजून. हे असं दृश्य राहील, कोणाचीच गरज नाही. एकटं या, एकटं फिरा. हे बघा, ग्लेशियरमधून अजून तिकडे ग्लेशियर, पण तिथून ग्लेशियर वितळून हे बघा पाणी खाली येते. हे यमुना माता आहे. काय पाहिजे, यमुना माताचं मंदिर आहे. अशा ठिकाणी मित्र नाही लागत आहे. अशा ठिकाणी एक अर्धा मित्र ठीक आहे. मित्रांची जी टोळी लागते ती लागते गोव्याला, इथं नाही लागत. इथं एकटे या यार, एकटं एक्सप्लोर करा, खूप छान वाटतं, खूप खूप छान वाटतं. काय पाहिजे अजून, असा वेव असेल तर बसा अशा ठिकाणी 1-2 तास, थोडं ध्यानस्थ व्हा. इथं खूप छान वाटेल. खूप खूप खतरनाक दृश्य आहे. आणि मी बर्फ पहिल्यांदा बघतोय, पहिल्यांदा हा बर्फ बघतोय असा. मला तर खूप आनंद होत आहे. मी 5 किलोमीटर ट्रॅक पूर्ण केला इथं. इकडून होता रस्ता. 5 किलोमीटर ट्रॅक पूर्ण केला. तिथं म्हणजे आता फक्त 100-200 मीटर असेल. मंदिराच्या बाजूला हा असा एक नजारा आहे, बघूया आपण. कहाँ से आती होगी ये नदी? कहीं वहीं से तो नहीं? छान वाटते. अपनी वाली जगह. इधर देखिए थोड़ा, ये हमारे साथ है. हम 2 दिन से साथ में है. लेकिन स्टोरी बताइए, क्या अभी क्या हो रहा? 2 दिन रहे, है बोलते रहे, नाम नहीं पूछा. दिल मिला था, नाम नहीं पूछा था. अभी अलग होना है तो पूछा था नाम, किस नाम से बुलाएंगे, तभी एक दूसरे को अपना नाम दिया है. अभी हम एक दूसरे का नाम जानते नहीं थे 2 दिन से. आम्ही दोघं 2 दिवसापासून होतो सोबत आणि नाव विचारलं नाही, काय नाही, कारण काही गरजच नाही पडली. डॉगेश भाई बी इथं. तर त्या काकांचं नाव विचारलं नाही, काय नाही. 2 दिवस पण सोबतच होतो आम्ही. आता ते म्हटले मला फोटो वगैरे सेंड कर म्हणून, तेव्हा सेंड केलं. मग ते तेव्हा जर नंबर विचारला वगैरे तेव्हा नाव विचारलं आम्ही. यमुना मातेचं पाणी घेण्यासाठी तुम्ही ती बरणी यूज करू शकता. हे बघा, असं तुम्हाला प्रसाद वगैरे किंवा जे पण चढवायचं असेल अशा प्रकारे आहे इथे. आणि इथे आल्यानंतर मी तर म्हणतो, अशा शिलेवर, अशा दगडावर तुम्ही बसून मस्त अर्धा 1 तास माला जप करा. मी आणली माला, मी ती माला जप करणार आहे. हे जे गरम पाण्याचे जे कुंड आहे, याच्यात खूप गरम पाणी आहे. जेव्हा आपण उतरतो, हा पाण्याचा स्रोत आहे आणि हा नॅचरल पाण्याचा स्रोत आहे. गरम पाणी नॅचरली येतं याच्यात. गरम पाणी नॅचरल येतं याच्यात. कोणत्याही प्रकारचं काही गिझर नाही, हीटर नाही, काही नाही. हा हे बघा, गरम पाण्याचा स्रोत आहे इथून. हे बघा, पाणी गरम येत आहे. इथं
नक्कीच थंडी ही खूप प्रमाणात आहे. मायनसमध्ये थंडी आहे. -1 to चालू आहे. पण जे गरम पाणी आहे ते गरम पाण्याचं टेम्परेचर 100+ आहे. 100हून जास्त त्याचं टेम्परेचर आहे. त्या पाण्यामध्ये थंड पाणी टाकावं लागतं, एवढं गरम पाणी, आणि मग आंघोळ करावी लागते. हे बघा यमुना मातेचं मंदिर आहे. दर्शन घेऊन घेऊ सगळेजण. आपण नक्कीच या मंदिराचा किंवा या जागेचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. थोडं मी दर्शन वगैरे घेऊन घेतो. मग खूप छानसं असं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. खूप मस्त वाटतं, फील खूप छान होतं. हे बघा यमुना माता इथून येत आहे. असं उत्तराखंडामधील हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले यमुनोत्रीचे धाम ही यमुना नदीचे उगमस्थान आहे आणि 4 धामांपैकी एक पवित्र तीर्थसुद्धा आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्यांची पत्नी संज्ञा यांची कन्या म्हणजे यमुना देवी आणि पुत्र यमराज जे मृत्यूचे देवता आहेत. बहीण भावाच्या जोडीबद्दल इथं एक विशेष आख्यायिका सांगितली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार यमराज नेहमी आपल्या बहीण यमुना यांच्याशी प्रेमाने वागत असेल. एकदा यमुनेने यमराजांना विनंती केली की जो पण माझ्या ह्या पवित्र यमुना नदीत स्नान करेल त्याचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला मृत्यूच्या भीषण भयापासून व यमलोकाच्या यातनांपासून मुक्ती मिळावी. यमराजांनी बहिणीची ही इच्छा पूर्ण करत तिला एक वर दिला, जो या वरदानामुळेच आजही 1000 भाविक या यमुनोत्री धामला येऊन भेट देतात आणि नदीत स्नान करतात. समुद्र सपाटीपासून हे मंदिर 3293 मीटर उंचीवर आहे आणि यमुनोत्री धामच्या मुख्य मंदिरात देवी यमुना काळ्या दगडाची सुंदर मूर्तीसुद्धा आहे यांची. मंदिराजवळ आपण बघितलं गरम पाण्याचे कुंड आहे, ज्याला सूर्यकुंडसुद्धा म्हणतात. या कुंडामध्ये तांदूळ किंवा बटाटे शिजवून प्रसाद तयार केला जातो आणि हे इथं सुद्धा भाविक आंघोळ करतात याच ठिकाणी. आपण इथं तांदूळ टाकलेला आपण इथं नाही लेलो आपल्याला. अरे नाही पूजा वगैरे नाही करणार. इथं आपण तांदूळ टाकला आहे. हा तांदूळची आपण भात होतो इथं. हा तांदूळ टाकला आहे. हा सूर्यकुंड आहे. त्याच्यात बघा कसं पाणी उकळतं आहे. सगळं पाणी वगैरे इथं उकळतं, गुळगुळ येत आहेत अक्षरशः. आणि हे नॅचरली हे पहाडांमधून पाणी येते. तर चला आता आपला प्रवास इथे संपलेला आहे. यमुनोत्री मातेचं दर्शन आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतलं आहे. आता मी जातोय. 2 तास लागतील परत जायला, 2पेक्षा कमी लागायला पाहिजे. तर भेटूया आपण पुढच्या भाग क्रमांक 2 गंगोत्रीसाठी. तर चला.